आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। कुणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा, तर तुमच्यात किंवा कुणाच्याही बापात मुंबईला तोडण्याची ताकद नाही। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतो। मुख्यमंत्री फडणवीसांची आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरून टीका, तर मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान, फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। हिंदी जी आर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। मराठी जनांनी या ठिकाणी सरकारला नमवलं। पत्रात उल्लेख, तर आम्ही फक्त आयोजक, बाकी जल्लोष तुम्ही करायचाय। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या, पत्रातनं नागरिकांना आवाहन। एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा हा मेळावा। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर आशिष शेलार यांची खोचक टीका। पालिका निवडणुकीमध्ये फायदा उठवता येईल का असा विचार असेल। विजयोत्सव साजरा करून वातावरण निर्मिती करायची असेल। ठाकरे बंधूंची विजय मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मातोश्री परिसरामध्ये बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, उबाठानंच केला मराठीचा घात असा बॅनरवर उल्लेख। काही वेळात मातोश्री परिसरातून हे बॅनर हटवले। बीएमसी मुख्यालय परिसरामध्ये बॅनरबाजी, बॅनरद्वारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, उबाठानंच केला मराठीचा घात असा या बॅनरवर उल्लेख। महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षासाठी हा विषय वेगळा आहे, तर संजय राऊतांची भूमिका स्पष्ट।